एक सर्वसामान्य कुटुंबातला हा दादा नेता, उमदा नेता होता आणि त्यांचं केलेलं काम, आम्ही केलेलं काम ह्या समोर जाऊन आम्ही लोकांना आव्हान करणार आहे की चळवळीतल्या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्या. मी गेले 25 वर्ष झालं शेतकऱ्यासाठी लढत आहे. कारखानदाराला आम्ही त्या ठिकाणी गुडघं टेकावं लावण्याचं काम केलं. त्यांच्या घशातून हा ऊसाचा दर आम्ही शेतकऱ्याला मिळवून दिलेला आहे. ऊसाचं आंदोलन असेल, लाईटचा प्रश्न असेल, डीपीचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, सर्वसामान्य जनतेचा विषय प्रश्न असेल, ह्या प्रश्नासाठी माझ्यावर 60 ते 70 गुन्हे 25 वर्षामध्ये झाले. परंतु आम्ही कधी या गुन्ह्याला भिलो नाही. जो अन्यायाच्या विरोधात बंड करतो, जे अन्याया विरोधात लढतो, त्याला खरं मर्द. पहिल्यांदा ह्या कारखानदाराचा काटा काढण्यासाठी मी काठी उभा करून, कारण पुढे कोण व्यक्ती आहे, कोण उमेदवार, आम्ही टीका टिप्पणी त्यावर करणार नाही. मग कुठला पक्ष असू दे, आम्हाला हे अजितदादांचं स्वप्न मला पूर्ण करायचं. नमस्कार, मी गणेश. आपण पाहताय तेज महाराष्ट्र वार्ता. सध्या काशेगाव गटातून सरकोली या गणातील जे इच्छुक उमेदवार आहे, इथं तिरंगी लढत होत आहे. त्यापैकी वर्षा दीपक भोसले यांचे पती दीपक भोसले यांच्यासोबत आपण सरकोली गणातून जे त्यांचं काम आहे, जे शेतकऱ्यांचे त्यांनी अडचणी सोडवल्या आहेत, त्यांना येथील शेतकऱ्यांच्या काय समस्या वाटतील, त्यांचं समोरील विजन काय असेल ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांना नेमकं या निवडणुकीत उतरण्यामागे नेमकी त्यांची काय भूमिका आहे हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटतंय नेमकं, तुम्ही सरकोली या गणातून निवडणुकीत उतरलाय, घरचा उमेदवार आहे, यामागे नेमकी काय भूमिका आहे? पहिल्यांदा तेज महाराष्ट्र वार्ता या चॅनलचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि तुमच्या या तेज महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून आमचे सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा यांचं 2 दिवसापूर्वी अपघात निधन झालं. त्यांना आम्ही ह्या राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. कारण ह्या राज्याला असा दादा कधी होणे नाही. कारण तळागाळातून वाढलेला, तळागाळातून राजकारणामध्ये गेलेला दादा, त्यांची राजकारणामध्ये असलेली पकड, प्रशासनावर असलेलं काम, हे परखड व्यक्त करणारे आदरणीय दादा यांना मी सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि जे आता काशेगाव गटातील सरकोली गणातून माझी पत्नी सौ वर्षा दीपक भोसले ही राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर उभे आहे. वरील काशेगाव गटातून आमचे दुसरे जिल्हा परिषदचे उमेदवार संजय वाघमारे यांचं चिन्ह आहे तुतारी. आणि ह्या माध्यमातून आम्ही मतदारासमोर जाणार आहे. खरं तर दादांनी आतापर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना असेल, सर्वसामान्य जनतेला दिलेला न्याय आणि दादांच्या राष्ट्रवादीमधून आतापर्यंत जी केलेली कामं, सर्वसामान्यांना दिलेला न्याय सांगण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी समोर उभा आहे. कारण गेली 25 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे. स्वर्गीय शरद जोशी पासून आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांपर्यंत मी 25 वर्ष शेतकरी चळवळीतला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी पेटवण्याचं ध्येय आम्ही ह्या ठिकाणी बाळगून आम्ही समोर जात आहे. या ठिकाणी आमचे जे सरकोली गणातील जे काही गाव आहेत ते सगळे ऊस पट्ट्यातले आहेत. ऊस पट्ट्यातील तिथल्या शेतकरी गावामध्ये द्राक्षे असेल, डाळिंब असेल, तरकारी पिकं असतील, हे सगळ्या पिकाचे शेतकरी या ठिकाणी आहेत. आणि त्यांना समोर जात असताना मी केलेली कामं आणि शेतकऱ्यासाठी लढलेला मी कार्यकर्ता आहे. आणि ह्या ठिकाणी काम करत असताना आज ऊसाचा प्रश्न असेल, द्राक्षेच्या बागेचा प्रश्न असेल, डाळिंबीचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, सर्वसामान्य गावाला जोडणारे पाणंद रस्ते असेल, अनेक प्रश्नासाठी शेतीच्या वीज बिलाचा प्रश्न असेल, शेतीच्या डीपीचा प्रश्न असेल, शेतीच्या लाईट बिलाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, ते प्रश्न घेऊन समोर मी जात आहे. आणि मी जी काय केलेली कामं समोर जात, मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. कारण मी काम जे काय केलं ते जनतेसमोर, मतदार राजासमोर, शेतकऱ्यासमोर मांडणार आहे. मी काय केलं आणि काय करणार हे त्या समोर जाऊन मी त्यांना आव्हान करणार आहे. सध्या आता निवडणूक चांगली रंगात आलेली आहे, उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतोय. पण तुमचा उमेदवार आणि समोरील उमेदवार यामध्ये नेमका काय फरक असेल? तुम्ही काय नेमकं केले शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत? मी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह आहे, माझ्या पत्नीचं घड्याळ आहे. आणि दादांची जी राहिलेली स्वप्न आहेत, एक तळागाळातल्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला कसा न्याय द्यावा, ही ध्येय घेऊन आम्ही पुढे जाणार आहे.
कारण दादांचं आकस्मिक अपघात निधन झाल्यामुळं आज आम्ही काय गाड्या घोड्या काय लावणार नाही. दादांना एक तुम्ही मत म्हणजे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही त्या ठिकाणी समोर जात आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला हा दादा नेता, उमदा नेता होता आणि त्यांचं केलेलं काम, आम्ही केलेलं काम ह्या समोर जाऊन आम्ही लोकांना आव्हान करणार आहे की चळवळीतल्या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्या. कारण राजकारणाच्या पटलावर जाऊन तिथं जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने त्या ठिकाणी पुढे येणार आहे. म्हणून आम्ही हे निवडणूक लढत आहे. निवडणूक ही धन दाखटीची असते, पैशाची व्यवसायवाल्याची असते, श्रीमंत लोकांची असते असं म्हटलं जातंय. बरोबर. तुम्ही कशा पद्धतीने मतदाराला सामोरे जाणार, नेमकं तुमचं खर्चाचं कसं नियोजन असणार? मी गेले 25 वर्ष झालं शेतकऱ्यासाठी लढत आहे. मग तुम्हाला म्हटलं मी शेतीचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. ऊसाच्या बाबतीत जर बघितलं तर जवळजवळ 450 रुपये पासून आज जवळजवळ आम्ही 3000 बद्दल ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचलेलो आहे. आम्ही हे आंदोलन करत असताना ह्या गावगाडीतील सर्व शेतकऱ्याचे पोरच बरोबर घेऊन आम्ही आंदोलन केलं. कारखानदाराला आम्ही त्या ठिकाणी गुडघं टेकावं आणण्याचं काम केलं. त्यांच्या घशातून हा ऊसाचा दर आम्ही शेतकऱ्याला मिळवून दिलेला आहे. 450 रुपये पासून आज 3000 बद्दल देत असताना आमच्यावर झालेले गुन्हे, हजारो शेतकऱ्याच्या पोरावर गुन्हे दाखल झाले, परंतु आम्ही कधी मागं हटलो नाही. आम्ही ठरवलंय की शेवटच्या रक्तापर्यंत ज्या माझ्या अन्नदात्याला मला न्याय द्यायचा आहे, माझ्या शेतकऱ्याला सन्मानानं सुखानं जगवण्यासाठी, त्याच्या घरामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी, त्यांना चांगले दिवस येण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे. कारण एका बाजूला सरकारचे धोरण आणि त्याच्या विरोधात शेतकरी, आज एका बाजूला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आज या 75 वर्षामध्ये हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आम्ही ठरवलंय हे अन्नदात्याला मरू द्यायचं नाही. अन्नदात्याला चांगला दिवस आलं पाहिजे, त्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जात आहे. कारण राजकारण बाजूला आणि एका बाजूला चळवळ असं जर मी बघितलं तर आंदोलन करत असताना आम्हाला बऱ्याच आमच्यावर अन्याय होतोय. आज हजारो शेतकऱ्या गुन्ह्यात माझ्यावर 70 गुन्हे या चळवळीच्या माध्यमात, मग ऊसाचं आंदोलन असेल, लाईटचा प्रश्न असेल, डीपीचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, सर्वसामान्य जनतेचा विषय प्रश्न असेल, ह्या प्रश्नासाठी माझ्यावर 60 ते 70 गुन्हे 25 वर्षामध्ये झालेत. परंतु आम्ही कधी ह्या गुन्ह्याला भिलो नाही. कारण एका बाजूला बघितलं तर अस्वलाला कुठं केसाचं ओझं असतं का, अशी भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. कारण एका बाजूला देशाला स्वातंत्र्य मिळत असताना कवळ्या वयामध्ये भगतसिंग असेल, राजगुरू असेल, हे फासावर गेले म्हणून आज स्वातंत्र्य मिळालं. दुसऱ्या बाजूला ह्या स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. मग शाहू फुले आंबेडकर असेल, सगळ्यांनीच जे हुतात्मे त्यांनी त्यांचं योगदान ह्या महाराष्ट्रात दिलं. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, हा सर्वसामान्य जनतेचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी काम करत आहे. एका बाजूला जर ह्या पृथ्वी तलावर जन्म घेऊन जर 2 मुलाला जन्म देणं म्हणजे त्याला मर्द म्हणत नाहीत, एका बाजूला कुत्र्याला 4-4, 5-5 पिल्ले होतात त्याला मर्द म्हणायचं का? जो अन्यायाच्या विरोधात बंड करतो, जे अन्यायाविरोधात लढतो त्याला खरं मर्द म्हणतात. म्हणून आम्ही त्या भूमिका, भगतसिंगची, राजगुरूची भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहे आणि या सर्वसामान्य जनता असेल, सर्वसामान्य शेतकरी असेल, त्यांना आम्ही न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही मतदानामध्ये उतरलेलो आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढताय, गेले 25 वर्ष लढा देताय, पण या सरकुली गणातील शेतकऱ्यांसाठी कुठं तर असं बोललं जातं की बाबा साखर कारखानदार जे आहेत ते ऊसाचा काटा मारतात किंवा वजन व्यवस्थित येत नाही. ह्यासाठी या सरकुली गणातील शेतकऱ्यांसाठी तुमची काय भूमिका स्पष्ट, किंवा एखादं काय उभा करणं किंवा शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणं, याचं काय नियोजन? आम्ही ह्या गणातून निवडून आल्यानंतर माझं पहिल्यांदा काम असणार आहे, प्रत्येक गाव 2 गावाचं ज्या ठिकाणी ज्या ऊसाच्या कारखान्याची वाहतूक जास्त आहे त्या भागामध्ये पहिल्यांदा मी काटा या ठिकाणी काटे उभा करणार आहे. मग माझा सिद्धवाडी असेल, एकलासपुरा असेल किंवा शिरगावसाठी मंगळवाडा पंढरपूरला एक मी काटा उभा करणार आहे, रांजणीमध्ये एक मी काटा उभा करणार आहे. असे जे पॉइंट बघून मी पहिल्यांदा ह्या कारखानदाराचा काटा काढण्यासाठी मी काठी उभा करून त्याला, ह्या शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला माझ्या काट्यापासून मुक्त करण्याचं काम करणार आहे. पहिल्यांदा आम्ही ह्या वर्षी जण आंदोलन करत असताना आम्ही अनेक आंदोलन केली, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची आम्ही टायर फोडली, त्याचं नुकसान केलं. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आपण आता टायर न फोडता ह्या कारखानदाराचं नाक दाबायचं म्हणून ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदा भूमिका अशी घेतली की आपण शेतकऱ्याचे टायर फोडायला नाहीत, आपण गव्हाणी बंद पाडायच्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचा. आम्ही आंदोलन करत असताना बघितलं
या सगळ्या कारखानदाराची एकी झाली होती. यांनी ठरवलं होतं की ह्या वर्षी ऊसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात शेतकरी कुठं जाणार नाही, आपण 25-26 पुढे जायचं ना, अशी भूमिका या कारखानदारांनी घेतली होती. म्हणून आम्ही अनेक संघांना एकत्र करून मी ठरवलं की ह्या वर्षी ह्या कारखानदाराचं आपण नाक दाबायचं म्हणून आम्ही भूमिका घेतली आणि 25-26 रुपयाचा दर आम्ही आज जवळजवळ 3,000 रुपये नेण्याचं काम केलेलं आहे. आज प्रत्येक माझ्या शेतकऱ्याला टनाला कमीत कमी 300 रुपये ते 250 रुपये मी शेतकरी कारखानदाराच्या घशातून आम्ही काढून दिलेला आहे. आज जर हिशेब बघितला तर सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा टन 50 टन जातो, कोणाचा 100 टन जातो. आज 100 टन वाल्याला आम्ही 30,000 घरामध्ये मिळवून दिले, थेट शेतकऱ्या खात्यामध्ये जमा करून दिले. 50 टन असेल त्याच्या घरामध्ये आम्ही 15,000 रुपये दिलेत. आम्ही आमच्याकडे 1 रुपया नाही. ज्या पद्धतीनं राजू शेट्टी साहेब असेल, आदरणीय सदाभाऊ खोत साहेब असेल, त्याने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली, 2004 सालची राजू शेट्टीची निवडणूक होती शिरूर मतदारसंघातून, कोल्हापूर जिल्ह्यातून, त्यांनी 1 नोट 1 वोट अशा पद्धतीने भूमिका घेऊन प्रचार केला आणि त्या ताकदीनं त्या शेतकऱ्यांनी त्यांना न्याय दिला. तशीच भूमिका आम्ही 2014ला आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांची निवडणूक लोकसभेला आम्ही लढवत असताना त्या ठिकाणी 1 नोट आणि 1 वोट घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली. 5.25 ते 5 लाख मतदान सदाभाऊला सर्वसामान्य जनतेने दिलेलं आहे. आज तीच भूमिका आम्ही ह्या ठिकाणी राबवत आहे. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगतोय, बाबा तुम्ही आम्हाला कधी कुठं उभा करा, अडवो, आम्हाला त्या ठिकाणी काम सांगा, आम्ही कामातनं तुमच्या समोर येऊ. आणि आमची भूमिका आहे की सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेसाठी आम्ही समोर शेतकऱ्याला जाणार आहे. आम्ही आधी करून दाखवलं आणि मग तुमच्या समोर आलोय. ही भूमिका शेतकऱ्याला जाणार आहे. आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य जनता असेल, हे आम्हाला विसरणार नाहीत. कारण पुढं कोण व्यक्ती आहे, कोण उमेदवार, आम्ही टीका टिप्पणी त्यावर करणार नाही. मग कुठला पक्ष असू दे, आम्हाला पक्षाचं देणं घेणं नाही. कुठल्या उमेदवार त्यानं काय काम केलं हे सगळे आज प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे. त्यामुळे माध्यमातून सोशल मीडियामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये त्याचं काम पोहोचत आहे. आज ताजं उदाहरण, गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही आंदोलन उभा केलं आणि म्हणून आज शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, मग कोणाचं घरकुल असेल, कोणाची विहीर असेल, कोणाला पंचायत समिती, माझ्या अनेक योजना आहेत. जवळजवळ सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यासाठी 5 योजना आहेत. त्या योजनेचा कधी कुठल्या पंचायत सदस्य असतील किंवा कुठल्या पाठीमागे जे काय निवडून दिले त्यांनी कुठल्या प्रकारची योजना राबवली नाही, ती राबवण्याचं ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. मग आम्ही कुठल्या पक्षाचा, जातीचा कधीही बघणार नाही. आम्ही सर्वसामान्य जनतेला समोर घेऊन जाणार आहे, शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय देणार आहे. मग रोजगारामध्ये विहीर असेल, शेतीपंपाचे इलेक्ट्रिक मोटर असेल, STP असेल, ताडपदरी असेल, आम्ही कधी गटतट बघणार नाही. आणि PM किसान योजना असेल, लाडकी बहीण, ही अजितदादांचं स्वप्न मला पूर्ण करायचं. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना काय KYC माध्यमातून काय आणि त्यांना महिन्याला लाडकी बहिणीची योजनाचा लाभ होत नाही, अशा लाडक्या बहिणीला आम्ही न्याय देणार आहे. PM किसान योजना असेल, आज मुख्यमंत्री साहित्य निधीमधून अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी दवाखाना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना योजना त्या ठिकाणी राबवणार आहे. अंगणवाडी किंवा सेविका असेल, सर्व घटकाला बरोबर घेऊन आम्ही तिकडे जाणारा माणूस आहे. मी माझ्या मतदारसंघातील विनंती करणार आहे की माझ्या वर्षा दीपक भोसले, माझी पत्नी या ठिकाणी उभा केलेली आहे आणि एक शेतकऱ्याची सून म्हणून, एक चळवळीला कार्यकर्त्यांची पत्नी म्हणून मला हे मतदार राजे स्वीकारतील, सर्वसामान्य जनता स्वीकारेल, शेतकरी स्वीकारेल अशी मला खात्री आहे. मी आज प्रचार करताना सर्वांनी मला सांगितले की तुम्ही आमच्यासाठी काय करताय, तुम्ही आम्हाला न्याय देताय, तुम्ही लढणारा माणूस आहे आणि लढणाऱ्याच्या पाठीमागे आम्ही ताकदीनं उभं राहू, असं मला मतदारांनी सुद्धा आव्हान केलं. सर्वसामान्य मग ती गट तट पक्ष आम्ही बघणार नाही आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ, अशी भूमिका सगळ्या सर्वसामान्य शेतकरी असेल, शेतकऱ्याचे माझे तरुण मित्र असतील, त्यांना मी त्या ठिकाणी आम्ही हात जोडून आव्हान करत आहे. खरं तर आता ही निवडणूक होते, समोरचं 2 उमेदवार बलाढ्य आहेत. तुमचं काम आणि ते उमेदवार याचा कसा मेळ लावणार तुम्ही? मी त्या ठिकाणी उमेदवार मतदाराबाद जात असताना मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही त्या उमेदवाराचं काम बघा, त्याचं काम विचारा. तुम्ही पाठीमागल्या काळामध्ये आम्हाला काय न्याय दिला, तो आमच्यासाठी काय केलं विचारा. अहो ते सांगूच शकत नाहीत. मी त्यांना काय नावं ठेवणार नाही, परंतु ज्या काय पक्षानं झाल्या त्यांच्या उमेदवार आहेत त्याचं मला काय देणं घेणं नाही. पण मला उमेदवार देत असताना एक चळवळीतला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणारा हा एक कार्यकर्ता आहे आणि ह्या कार्यकर्त्याला कुठेतरी राजकारणाच्या पटलावर आणूया म्हणून त्यांनी मला एक उमेदवारी दिलेली आहे. ही उमेदवारी स्वर्गीय अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची राष्ट्रवादीची माझी उमेदवार आहे. आमचा जिल्हा परिषदला वरला जे उमेदवार आहे संजय वाघमारे, हा ओबीसी समाजाचा नेता आहे. आमच्या आदरणीय वसंतनाना असेल, आदरणीय आमदार अभिजित पाटील असतील, यांनी त्या ठिकाणी जसं आरक्षण आहे त्या पद्धतीने त्याचं सिक्वेन्शन पूर्ण केलेले आहे. हल्ली सरकुली गण असेल किंवा काशीगाव गण असेल, सर्वदा साधारण पुरुष हा काशीगाव गण आहे.
सरकुली गण सर्वसाधारण महिला आहे, त्या सर्वसाधारण महिला म्हणून माझ्या पत्नीला त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि ह्या जाती धर्माला सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाणार आम्ही. आमचे आदरणीय अभिजित पाटील असतील, आदरणीय वसंत नाना असतील, आमचे सर्व सहकारी असतील, हे समोर आम्ही घेऊन समोर मतदारासमोर जाणार आहे. आणि मला खात्री आहे की ही जनता ही आम्हाला विसरणार नाही आणि मताच्या रूपामध्ये आम्हाला दान केल्याशिवाय राहणार नाही, ही आम्हाला खात्री आहे. खरं तर आता तुम्ही सांगितलं की तुमचे घरचे उमेदवार आहेत ते स्वतः उमेदवार असताना महिलांसाठी राखा जागेवा, तुम्ही समोर येताय, पडद्या मागून तुम्हाला सत्तेत यायचं आहे असं वगैरे काय आहे का? आज सरकारनं 50% महिलाला आरक्षण दिलेलं आहे, त्यांना सुद्धा स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य आम्ही हिरावून कधी घेणार नाही. कारण चूल आणि मूल ह्याच्यापेक्षा आजपर्यंत महिलांनी काही काम केलं नाही. त्यामुळे महिलांना जशा पद्धतीने आरक्षण दिलंय त्या पद्धतीने आमच्या जे काही माझी उमेदवार असतील, आमची पत्नी वर्षा दीपक भोसले, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणार आहे. त्यांच्या कुठल्याही कामामध्ये असं मी करणार नाही. निर्णय घेण्यामध्ये निर्णय क्षमता त्यांची असणार आहे. त्यांच्या चांगल्या निर्णयामध्ये कधी त्यांना मी अडचण करणार नाही. आणि ज्या ठिकाणी निर्णय चुकत असेल त्यांना मार्गदर्शन 100% मी करणार आहे. कारण गेले 25 वर्षामध्ये मग राजकीय असेल, मला चवळीचा अनुभव आहे, चांगला दांडगा अनुभव आहे. त्यामुळं जे काय निर्णय चांगले असतील त्यांना मी मार्गदर्शन 100% देणार आहे आणि त्याला स्वातंत्र्य मी ह्या गोष्टीसाठी देणार आहे. निवडणुकीत उतरलाय, तिथल्या नेमक्या समस्या काय तुम्हाला जाणवतात आणि तुमचं विजन म्हणून काय असणार आहे? लोकांना काय मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीत उतर? ही निवडणूक आतापर्यंत ज्याने लढवली, एकदा निवडून गेले की घडी कधी गावगाड्यातल्या सर्वसामान्य जनतेकडे फिरकले नाहीत. त्यांचे कुठले जे स्वप्न, तुमचा जे जाहीरनामा कधी यांनी पूर्ण केलं. परंतु मी तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो, जे मी आश्वासन देईल ते पूर्ण करण्याशिवाय माझं दुसरं ध्येय नाही. कारण मी देहानं पचलेला व्यक्ती आहे. मला बाकी काय माझा प्रपंच ही नाही. ही सर्व जनता, हे मतदारसंघाने माझी सर्वसामान्य जनता असेल, सर्वसामान्य शेतकरी असेल, त्याच्या डोळ्यासमोर ही माझं खरं कुटुंब आहे. आणि कुटुंबाचा प्रमुख म्हणून किंवा कुटुंबाचा घटक म्हणून मी त्या ठिकाणी त्याच्या समोर जाऊन त्यांना त्यांच्या काय अडचणी असतील, मग गावची पाण्याचा रस्ता असतील किंवा एखाद्या PM किसान योजना मिळत नसेल, माझ्या लाडक्या बहिणीला काय त्यांच्या ह्यापासून अलिप्त राहिले असेल, किंवा त्या अंगणवाडी सेविकेचा काय अडचण असेल, कोणाचं घरकुल असेल, पाणंद रस्ते असतील, गावागावाला जोडणारे रस्ते असतील, ह्या माध्यमातून मी जिल्हा नियोजन माध्यमातून आमच्या आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांच्या माध्यमातून, कारण ह्या सत्तेमध्ये असताना आम्ही घटक पक्ष म्हणून काम करता गेली 14 वर्ष झालं. आज आमचे नेते आदरणीय सदाभाऊच्या माध्यमातून, कारण सदाभाऊ हा सर्वसामान्य कुटुंबातला गावगाड्यातला नेता आहे. दुसऱ्या बाजूला आमचे या माढा मतदारसंघाचे आदरणीय अभिजित दादा असतील, वसंत नाना सुद्धा चांगल्या पद्धतीने काशेगाव गटामध्ये अनेक वर्ष झालं काम करत, त्यांचा दांडगा अनुभव आहे. नानाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या सर्वसामान्य जनता चांगला आहे. कारण सरळ मार्गी माणूस, संयमी माणूस आहे. त्यामुळे आदरणीय सदाभाऊ असतील, आदरणीय अभिजितदादा आमदार असतील, आदरणीय वसंत नाना असतील, या सगळ्यांनी आम्ही ठरवलंय की स्वर्गीय अजितदादांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि ही सगळ्या माझ्या मतदारांना मी ह्या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की आदरणीय दादांचं आपल्याला स्वप्न पूर्ण करून ह्या ठिकाणी पुढे जायचं आहे. ज्या पंचायत समितीच्या योजना आहेत ती सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना माहिती होत नाही, त्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर नेमकी काय भूमिका घ्यायची? ज्या काय पंचायत समितीमधून ज्या काही योजना असतील, मग सर्वसामान्य जनतेसाठी असणारे घरकुल असेल, सर्वसामान्यांसाठी रोजगार हमीतून मिळणारी विहीर असेल, आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. आज एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला विहीर मिळून दिली, जर 60 ते 70, 80 हजारापत्र 1 लाखापत्र भ्रष्टाचार होत. हे भ्रष्टाचार मला मधली जी फळे आहे ते पूर्ण बंद करायचे. घरकुल असेल, घरकुल घेत असताना 10, 15, 15,000 रुपये द्यायल्याशिवाय घरकुलचं नाव मी देऊ येत नाही. कशासाठी पैसे? आम्हाला हा मतदारसंघ असेल, हा पूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे आणि ह्या सर्वसामान्य घटकाला न्याय द्यायचा आहे. ही भूमिका आम्ही समोर ठेवून जाणार आहे. खरं तर आता ही निवडणूक कुठंतरी जातीवर नेली जाते किंवा वैयक्तिक टीका करून ही म्हणजे वैयक्तिक पातळीवर आणली जाते. याला तुम्ही पुढे कसं सामोरे जाणार? आता जर ह्या महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर हे सर्व राज्यकर्त्यांनी ह्या सर्वसामान्याला जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे. आणि या जातीमध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम हे सगळे राजकीय मंडळी करत आहे. राजकारण हा व्यवसाय बनवलेला, हा धंदा बनवलेला आहे. आम्हाला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, सगळ्या प्रत्येकाला मताचा अधिकार दिला, त्या मताचा अधिकाराने संविधान ज्या पद्धतीने लिहिलंय ते संविधान सर्वसामान्याबद्दल द्यायचं आहे आम्हाला. खरं तर हे जातीचं राजकारण आम्हाला मातीमध्ये आणायचं आहे. आज हा भारत कृषी प्रधान देश आहे. सर्वसामान्य
आज शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. म्हणून अनेक वर्ष आम्ही लढा ह्या शेतकऱ्यासाठी करत आहे, सर्वसामान्यांसाठी लढत आहे. म्हणून हे राजकारण जाती जातीमध्ये आणण्यापेक्षा, हे जाती जाती भांडणं लावण्यापेक्षा माझ्या सर्व ह्या मतदारसंघातील किंवा ह्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या तरुण मित्रांना आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्या मुलांना मला आव्हान करायचं आहे की तुम्ही भावांनो जाती जातीमध्ये न जाता तुम्ही हे राजकारण असेल किंवा तुम्ही आपले मतभेद जसे आज बाजूला ठेवून सगळे आपण एकत्र भावभाव म्हणून नांदूया आणि या सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देऊया. आणि हे सगळं राजकारण आपल्याला मातीवर आणायचं आहे. जात जात पाक बाजूला साडून हे जातीचं राजकारण आपल्याला खोडून काढायचं आहे. ही भूमिका आम्ही ह्या ठिकाणी घेणार आहे. कुठेतरी आता शेतकरी जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करते, शेळी पालन असते, त्या दुधाला दर मिळत नाही. यासाठी तुमची संघटनेची किंवा तुमची वैयक्तिक गणातून काय भूमिका असेल? मी दुधाच्या बाबतीत जर बघितलं, हा दुधाचा धंदा 100% तोट्यामध्ये आहे. हे पांढऱ्या दुधातली काळे बोके ही फक्त मोठी झालेली आहेत. माझा शेतकरी आज शेण काढून धारा काढूनच मेलेला आहे. त्याच्या घरामध्ये कधी चांगले दिवस आले नाहीत. आम्ही दुधाचे आंदोलन अनेक उभा केले, म्हणून ह्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी आता 40 रुपये दर मिळाला. आज ह्या दुधाच्या आंदोलनातून अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झालेत. अजून माझा सर्व शेतकरी तसा म्हणावा असा दुधा बाबतीत आणि परिपूर्ण झालेला नाही. माझ्या शेतकऱ्याला गायच्या दुधाला कमीत कमी आता जर बघितलं, जर उत्पादन खर्च बघितला तर 60 ते 70 रुपये गायच्या दुधाचा दर मिळाला पाहिजे आणि 100 ते 110 रुपये म्हशी दुधाचा दर मिळाला. कुठे उत्पादन खर्च भरून निघतोय. आज एका बाजूला दुधापासून बाय प्रोडक्ट करणारे आज कोट्यधीश झाले. आज माझा शेतकरी मथुर आज धारा धारा काढून शेण काढून त्या ठिकाणी सगळं कुटुंब राबते, परंतु त्याचा फक्त आलेलं शेण जर्सी गायचं आणि म्हशी शेणाशिवाय दुसरं काय राहिलेलं नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मी पूर्ण ताकदीनं आंदोलनामध्ये उभा राहणार. राजकारण उद्या निवडून येईल नाही हा मला त्याचं देणं घेणं नाही, परंतु माझा शेवटच्या रक्तापर्यंत मी ठरवलंय की एवढ्या मोठ्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण दुसरा जन्म झालेला आहे आणि येणाऱ्या काळात जोपर्यंत शेवटच्या रक्तापर्यंत माझा शेतकरी दूध उत्पादक शेतकरी असेल, डाळिंबवाला असेल, द्राक्षेवाला असेल, ऊस उत्पादक शेतकरी असेल, तरकारीवाला असेल, शेतकरी सर्व शेतकऱ्याला बरोबर घेऊन त्याला न्याय देण्याशिवाय मी मागं हटणार नाही. ही भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आहे. खरं तर ही शेतकऱ्यांसाठी लढाईची तुम्ही भूमिका घेतली, बरोबर आहे. उमेदवार घरचे आहेत, तुमचे पत्नी उमेदवार म्हणून आहेत, पण त्यांना नेमकं ही पंचायत समितीची योजना कशा पद्धतीने पाठवतील? त्यांना राजकारणातला अगोदरचा काय अनुभव, राजकारण समाजकारण याचा मेळ बसेल का? कारण मी चळवळीमध्ये काम करत असताना माझ्या पत्नीनं सगळं कुटुंब तिनं बघितले. माझी 2 मुलं असतील, 2 मुली असतील. मला कधी मागं वळण्याचा प्रसंग आला नाही, येऊ दिलेला नाही. माझ्या पत्नीला कौटुंबिक असेल, सार्वजनिक कामाच्या बाबतीत माझा सगळा अनुभव आलेला आहे. माझी पत्नी सरकुली गावातील एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आता विद्यमान सदस्य आहे तिला ग्रामपंचायतची. त्यामुळे तिला राजकारणाचा अनुभव आहे, चळवळीतला अनुभव आहे, प्रापंचिक कशा पद्धतीने पुढे जायचा हा सुद्धा अनुभवचा दांडगा आहे. त्यामुळं मी त्यांच्या कुठल्या गोष्टीमध्ये हसप कधी करणार नाही, केलेला नाही. कुठेतरी गावातला भ्रष्टाचार रोखायचा किंवा त्यासाठी तुमची नेमकी काय भूमिका असेल? प्रत्येक ठिकाणी कामात भ्रष्टाचार होतोय, दलाल दिल्याशिवाय काम होत नाही, त्यासाठी नेमकं काय करणार तुम्ही उमेदवार म्हणून? मी तुम्हाला सांगितलं की हा जो भ्रष्टाचाराची मधली साखळी आहे ती साखळी आपल्याला तोडायची. मग तुम्हाला म्हणलं घरकुलाच्या बाबतीत जर असेल तर त्याला पैसे दिल्याशिवाय घरकुल मिळत नाही. विहीर पाडायची असेल त्याला पैसे दिल्याशिवाय मिळत नाही. एखादा ट्रॅक्टर अनुदान घ्यायचं असेल तर त्याला पैसे दिल्याशिवाय ट्रॅक्टर मिळत नाही. अशा अनेक योजना पैसे घेतल्याशिवाय मिळत नाही. मग त्या ठिकाणी मधले जे काही दलाल असतील, अधिकारी असतील, त्यांना सडकून त्यांना त्या कायद्याचा दबाव दाखवून मी त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ही मधले मला फळी पूर्ण मोडून काढायची आहे आणि सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे. खरं तर निवडणूक आल्यावर निवडणुकीमध्ये उमेदवार हा मतापुरता आपल्याकडे येतो, उमर झिजवतो असं बोललं जातं. निवडून आल्यानंतर तुमची पुढली भूमिका काय असेल? मतदारापर्यंत कसं पोहोचणार, त्यांना संवाद कसा साधणार, कितपत त्यांना तुम्ही उपलब्ध राहणार? मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मला काम केल्याशिवाय दमच निघत नाही, माझा स्वभावाचा. कारण माझ्या आयुष्यातले 25 वर्ष हे सर्वसामान्यांसाठी चळवळीसाठी मी घालवलेले आहेत. आणि मी असा नाही की निवडून आले की पुन्हा मागं फिरकणार नाही. मी सगळ्याला जे आश्वासन दिले ते आश्वासन मी पूर्ण करणार आणि सगळ्या सर्वसामान्यांसाठी बरोबर घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. जे आश्वासन दिले पूर्ण करणार. सगळ्या सुखामध्ये दुःखामध्ये मी 100% सामील 100% होणार.
खरं तर आता ही मुलाखत शेवटाकडे आली. तुम्ही नेमकं मतदारांसाठी काय आवाहन करणार आणि पुढलं 5 वर्षाचं काय विजन असेल? मी सर्व मतदारांना तुमच्या तेज महाराष्ट्र माझा वार्तामधून मी सगळ्याला आवाहन करतो. एक सर्वसामान्य कुटुंबातला हा कार्यकर्ता राजकारणामध्ये गेला पाहिजे. तुम्ही जर आता महाराष्ट्रातला 75 वर्षाचा जर इतिहास बघितला तर घराणेशाही हे मोठ्या प्रमाणात आहे. खासदारचा पोरगा आमदार, आमदारचा पोरगा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्याचा पोरगा पंचायत सदस्य, पंचायत सदस्याचा मुलगा पुन्हा ग्रामपंचायत सदस्य, कारखान्याचा चेअरमन. ही जी साखळी आहे ती साखळी आपल्याला मोडून काढायची. सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचं पोरगा असेल, सर्वसामान्याचं कुटुंबातलं एखादं पोरग राजकारणामध्ये आलं पाहिजे, तर त्या ठिकाणी त्या विषयाला न्याय दिल्याशिवाय ग बसत नाही. कारण ते रक्त त्याचं असतंय की हे चळवळ आणि पुढं त्याला न्याय, ही रक्तातून ती कधीच एखादा सर्वसामान्य किंवा एखाद्या डोंबाऱ्याचा जर मुलगा जर IPS झाला आणि तो जर एखादं त्याचं डमरू वाजायला लागलं, त्याचं अंग परपल्याशिवाय राहत नाही. तसं माझ्या ज्यावेळेस शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य जनतेला जर काय अडचण आली, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आमचं रक्त सळसळशिवाय राहत नाही. ही या ठिकाणी माझा स्वभावच आहे. रक्तात चळवळ जागृत होते. रक्तामध्ये चळवळ गेलेली आहे. रक्तात माझ्या सगळं नसा-नसामध्ये हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करायची भूमिका मी अनेक वर्ष घेतलेली. तरी माझी काशेगाव गावातील सर्वसामान्य जनता असेल, सर्वसाधारण शेतकरी असेल, सर्वसामान्य मतदार असतील, यांना मी आव्हान करतो की काशेगाव गटाचे आमचे उमेदवार संजय वाघमारे यांचं चिन्ह आहे तुतारी आणि सरकुली गणातून माझ्या सौभाग्यवती वर्षा दीपक भोसले यांचं चिन्ह आहे घड्याळ. या दोन्ही चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि दोन्ही उमेदवाराला चांगल्या पद्धतीने मतदान निवडून द्यायचं आहे. ही आव्हान आज मी तेज महाराष्ट्र वार्तामधून करत आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या ह्या उमेदवाराला न्याय द्याचाल, एवढीच मी या ठिकाणी भूमिका व्यक्त करत आहे. खरं तर हे आपल्यासोबत सरकोली गणातून दीपक भोसले हे होतं. त्यांचं मतदारांसाठी जे नेमकं विजन आहे ते त्यांनी आपल्या तेज महाराष्ट्र वार्ता या चॅनलच्या माध्यमातून मतदारांसमोर ठेवलेलं आहे. ते पुढे 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने मतदारांना संवाद साधतील, त्यांच्यासोबत कशा पद्धतीने राहतील, त्यांची कामं कशा पद्धतीने करतील ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी तेज महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, ते आपल्यासाठी उपलब्ध झाले, त्याबद्दल धन्यवाद.